आपण जे कपाट घेण्याविषयी बोललो होतो तो विषय, तुम्ही निवडलेलं 20 रुपयांचं कपाट म्हणे महाग वाटलं गोळ्यांना. तुमचं काही बोलणं झालंय का? महाग वाटतंय आणि हे आता सौदा पक्का झाल्यावर सांगतायत का ते? सौदा झाला कधी? अहो बळवंतराव, मी शब्द देऊन आलोय त्या दुकानदाराला. कुठल्या तोंडानं नकार देऊ आता? मला केळकर म्हणाले तुमची बोलणी झाली आहे फक्त. मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं की सौदा पक्का झालाय. इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या चांगल्या वस्तू मिळतात. बळवंतराव, 20 रुपयाला कपाट आणि 15 रुपयाला सोफे मिळतात. आता हे त्यांना महाग वाटत असेल तर कठीण. बोलण्या ऐकण्यात गैरसमज झाला असेल काहीतरी. बघूया चला. बोलण्यात गैरसमज नव्हता, ऐकण्यात तो सोयीस्करित्या झाला एवढं मात्र खरं. तुम्ही जरा शांत व्हा. आपण गोळ्यांशी बोलूया हा विषय. बोलूच नाही, बोलायलाच हवं, पण फक्त कपाटाच्या खरेदीच्या बाबतीत नाही. गोळ्यांनी कोणालाही न सांगता प्रयोगशाळेसाठी जो खर्च केला आणि ज्याचा हिशोब लिहून ठेवला नाहीये ना, त्याबाबत बोलू. नामजोशींनी स्वतःच्या जबाबदारीवर कोणाचीही संमती न घेता त्यांचे मित्र शंकर रानडे यांच्या संस्थेच्या निधीमधून 200 रुपये उसने दिले, त्याबाबत बोलू. हे जर असंच होत राहिलं बळवंतराव, तर संस्थेचा गाडा कसा सुरळीत चालणार आहे? त्याची चाकं कर्जाच्या चिखलामध्ये नेपी रुतून राहतील. नाही, आपण भले भारावून जाऊ. हे सगळं सुरू केलंय, एवढा डोलारा उभा केलाय, पण व्यवहाराच्या बाबतीत जर असंच चालू राहिलं तर हे सगळं कोसळायला वेळ लागणार नाही. सावकाश. गोपाळरावांचा खोकला बळावलेला दिसतोय. ते काही नाही. उद्या पहिले काम म्हणजे त्यांची प्रकृती तपासून औषधे बदलायची असतील तर जरा बघावे लागेल. गोपाळराव. भाऊजी, आवरलं का गोपाळरावांचं? निघायचंय म्हणावं. हो, तुम्ही अजून घरी? आम्ही एकत्रच जातो ना नेहमी. ते इथे असताना मी कसा पुढे जाईन? अहो, ते तर केव्हाच निघाले. मला वाटलं तुम्ही देखील. कधी निघाले? केव्हाच. न्याहारी नाही, काही नाही, गडबडीत निघाले अगदी. बर. भाऊजी, रात्रभर यांना काही धड झोप लागली नाही. अस्वस्थच होते ते. सकाळी देखील लवकर उठले आणि आवरून निघाले. म्हणजे माझी पारोशीची कामं चालूच होती, तोवर हे तयार होऊन निघाले. मी विचारलं त्यांना, काय हो? तर म्हणाले महत्वाचं काम आहे. पण काय ते नाही सांगितलं, तसेच निघाले. भाऊजी, काय झालं? तुमच्या डेक्कन सोसायटीत काही झालं का? काहीही झालेलं नाही. तुम्ही काळजी करू नका. असेल काही खासगी काम म्हणून पुढे गेले असतील. येतो. हे काय? कसलं पत्र आहे? राजीनामा आहे. अहो, पण का? इथल्या सदस्यांचा माझ्यावर विश्वास दिसत नाही आता, म्हणूनच हा राजीनामा तो व्यवस्थापक मंडळासमोर ठेवावा. गोपाळराव, तुम्ही शांत बसा आधी. आज सोबत बळवंतरावही आलेत. म्हणजे आज अगदी अव्वल योग दिसतोय आमच्या ग्रहात. बोला, काय काम काढलं?
हे वाक्यमीमांसाचं पुस्तक पूर्ण झालं होतं, म्हटलं आपल्याला एकदा दाखवावं. गोपाळराव, माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून एक विचार घोळतोय. मराठी लेखकांची पुस्तके विकत घेण्याचा माझा मानस आहे. आपण सुरुवात आपल्यापासून केली तर? फारच उत्तम विचार आहे. लेखकांना राजाश्रय मिळाला तर सन्मानच मिळेल त्यांना. आपण आपली वाक्यमीमांसा आणि विकार विलसित या पुस्तकांच्या 500 प्रती इंदूरच्या वाचनालयासाठी पाठवून द्या. या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती गुप्तेंशी बोलून ठरवून घ्या. आपण निश्चिंत असा. आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी आज्ञा आहे ती. मी लवकरात लवकर पुस्तकं इंदूरला पाठवण्याची व्यवस्था करतो. धन्यवाद. तुलनाच होऊ शकत नाही. मुळात आमची तुलना अस्थानी आहे. ते फार ज्येष्ठ आहेत मला. कुणाची तुलना चालली आहे? अहो नाही, तुलना नाही. हे सांगत होते की विद्यार्थ्यांना शिकवण्यात झालेला बदल आवडतोय. बाकी तुलना वगैरे काही नाही. काय हो गोखले? हो हो, तुलना होऊच शकत नाही. कसं आहे, मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना समजतं, रुजतं, तेवढंच काय ते महत्वाचं. बाकी कुणाच्याही प्रमाणपत्राची मला आवश्यकता नाही. तुम्हाला पुढचा तास नाही का घ्यायला? आहे ना. हे काय निघालोच होतो. मी देखील जरा ग्रंथालयात जाऊन येतो. हा असा निरक्षर, कामधंदा नसलेला, बापदादाच्या जीवावर गुजराण करणारा नवरा कसा काय खपावा? आणि ह्या अशा न आवडत्या नवऱ्याबरोबर तिने आपलं आयुष्य का काढावं बरं? अगो बाई, बघितलंस भामी कशी सुरू सुरू बोलते. तुम्हा दोघींचं बरं आहे ग. तुम्हाला तुमचे नवरे विचाराने समृद्ध मिळाले. आता यशोदेचंच बघ. तिच्या कणपटीस बसून गोपाळरावांनी तिला लिहायला वाचायला शिकवलं. पण एकूणातच हिंदुस्थानी बायकांना कुठे आलाय नवरा निवडण्याचा हक्क? पदरी पडलं आणि पवित्र झाला असं म्हणत संसार रेटायचा. मग तो पदर आलवणाचा असला तरी. अगं बाई, मी गप्पा काय मारत बसले. तेव्हा आम्हालाही आमच्या वाचकांच्या डोळ्यात अंजन घालावे लागते. अंजन घालताना सुधारणांची गती कमी होणार नाही हे पाहाव्यास नको का? आणि केसरी मधून हे ढळढळीतपणे असे काही छापून येऊ लागले तर सुधारणा होणार कशी? केसरी हा सर्वांचा आहे. अगदी पेठांमधल्या ब्राह्मणांपासून ते तेल्या तांबोळ्यांपर्यंत सगळ्यांचा. आपल्याला संपूर्ण समाजाला एकत्र घेऊनच चालावे लागेल. एकट्या दुकट्या विद्वानासाठी केसरी खर्ची घालून चालायचे नाही. मला काही हे पटत नाही.
जे हीन आहे ते आहेच. मग ते कोणाच्याही करणीने का असे ना दूर झाल्याशी मतलब. आणि मला असं वाटतं आपण एकदा स्वतःलाही आरशात पाहावं. शिवाय राव बहादुरांची बाजू केसरीतून मांडायलाच हवी. मला हे पटत नाही. राव बहादूर रानडेंची बाजू तुम्हाला केसरीमधून घेता येणार नाही. हे आपल्याला लक्षात आले असेल तर उत्तम. याचा अर्थ केसरीतला माझा हक्क संपलाय असं मी समजायचं. जिथे बोलण्याचे आणि विचारांचे स्वातंत्र्य नाही तिथे फक्त कारकुनी करण्यात मला अजिबात रस नाही. एक मार्ग आहे. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते लिहू शकता. केसरी आम्हा सगळ्यांइतकाच तुमचा देखील आहेच. मात्र जे काही लिहाल त्या खाली तळटीप लिहा की हा जो काही सगळा मजकूर आहे ते माझे मत आहे, माझे विचार आहेत, म्हणजे आपले. केसरी त्याच्याशी सहमत असेलच असे नाही. मी तुम्हाला अंतर देईन हे कधी शक्य तरी आहे का? तुम्ही डोळे पुसा बरं आधी. मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकणार नाही. डोळे पुसा पाहू. ताई, अहो मग इथे पाऊल टाकायचं का बंद केलं तुम्ही? एका शब्दाने विचारपूस नाही, साधं डोकावून बघणं नाही. असं काय घडलं मला कळेल का की तुम्ही असं एकदम अचानकच परक करून टाकलं मला? अहो काय हे वेड्यासारखं बोलणं? तुम्ही डोळे पुसा म्हटलं ना. वहिनी, अहो माझाही जीव तुटतो तुमच्यासाठी. इथे बसून यशवंताचं रडणं ऐकणं सोपं आहे का? कधी कधी असं वाटतं की बाकी कुठलाही विचार न करता धावत यावं आणि त्याला जवळ घ्यावं. मग का नाही आलात? भाऊजींना आवडेल ना आवडेल म्हणून कितीतरी वेळा वाटलं, पण प्रत्येक वेळेला उंबऱ्याशी पाऊल अडखळलं माझं. उगाच माझं तुमच्याकडे येणं बोलणं
हे निमित्त नको व्हायला म्हणून इथेच बसते बघ तळमळत. आणि तिथे माझा जीव कासावीस होतो. तुम्ही का येत नाही, यशवंताला का घेत नाही? ताई तुम्हाला माहितीये मला तुमचा किती आधार वाटतो. पूर्वी हे दोघे एकत्र जायचे कामावर तेव्हा समजायचं तरी. आता तेही बंद झालं. कळत नाही हो भाऊजी घरात आहेत नाही आहेत म्हणून आज ते जसे बाहेर गेले मी आले तुम्हाला भेटायला. बरं केलं. काय बहिणी आहे या पुरुषांच्या तरकटपणापायी आपलं मरण दुसरं काय. एक लक्षात ठेवा बहिणी, खरं तर आपल्यामध्ये फक्त या 2 भिंती आणि 2 दारं इतकंच अंतर आहे. आणि जर तशी वेळ आलीच ना तर ती दारं ओलांडण्याचं धैर्य आहे माझ्यात. मग पोटापुरता पगार देतोय की आपण. त्याहून अधिक गरज भासली तर ग्रॅच्युइटी द्यावी. आणि हो, ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच ही संस्था चालवावी असे माझे स्पष्ट मत आहे. पोटापुरता पगार प्रत्येकाला पुरतो तसं नाही बळवंतराव. कौटुंबिक अडचणी बऱ्याच आहेत. लग्न कार्य, आजारपण, 10 वाटेनं होणारे खर्च. त्यामुळे पगारवाढ व्हायला हवी या मताचा मी आहे. म्हणजे दर महिन्याला 40 ऐवजी 45 रुपये पगार घेणं आणि वर्षाखेरीस 400 रुपये घेणं ही म्हणजे तत्वच्युती होय. नाहीतरी ग्रॅच्युटी आपण देत आहोतच बळवंतराव. मग पगारवाढीला इतका आक्षेप काय तुमचा? उलट मी तर म्हणतो दर वर्षाअखेरीस जी ग्रॅच्युटी म्हणून आपण रक्कम देणार आहोत ती कमी करू आणि दर महिन्याला जो पगार मिळतो तो वाढवू. वाढते संसार आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. अगर अशी पगारवाढ घेण्याची जर सवय लागली तर ती दरवर्षी द्यावी लागेल, लक्षात घ्या. पगारवाढ देणं हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये बळवंतराव. आता ही पगारी शिक्षकांना आपण ती देत आहोतच की. शिवाय आपण शिकवण्याचं कामही करतो आणि इथलं व्यवस्थापकीय कामही बघतो, परंतु त्याचा मोबदला घेत नाही ना. त्यामुळे एकूण कामाचा आवाका आणि मिळणारा मोबदला यात फार फरक आहे. आणि 5 रुपये पगारवाढ ही काय अवाजवी मागणी असं मला वाटत नाही. शिवाय सदस्यांची आर्थिक चणचणही दूर झाली तर चांगलंच आहे. आर्थिक चणचण, आर्थिक चणचण, आर्थिक चणचण. सदस्यांना मदत करण्यात कधी संस्थेने कुचराई केली का? आणि तुमची वैयक्तिक आर्थिक गरज काय ती सांगा आणि तशी उचल घ्या. सांगा कितीची गरज आहे तुमची? एकट्याच्या गरजेबद्दल बोलतच नाहीये बळवंतराव. सर्वांच्या बाजूने हा विषय मांडतोय मी. आणि माझ्या अडचणी सोडवायला मी समर्थ आहे.
वहिनी मला खूप भीती वाटते हो. काहीतरी विपरीत घडलं एवढं नक्की. यांच्यात वितुष्ट तर आलं नसेल ना. माझ्या मनात शंकेची बाल चुकचुकतीये. तुम्ही जरा शांत व्हा पाहू. रडणं थांबवा पाहू. शांत व्हा. रडणं बंद करा एकदम. वहिनी अहो वितुष्ट नव्हे. गेले काही दिवस जरा अबोला धरल्यासारखे वागतायत खरे, पण विचारात असतील कुठल्या तरी. आणि मी काय म्हणते, त्यांचं तिथं बाहेर केसरीत काय व्हायचं ते होवो. आपण इथे घरात छान नेहमीसारखे राहू एकत्र. हा, आणि सांगू त्यांना आपण तुमच्या ज्या काही चिंता असतील ना त्या घराबाहेर ठेवा म्हणून. ताई, काही अनिष्ट तर होणार नाही ना. आपण कायम अशा एकत्र असू ना. हे पहा वहिनी, आत्ता एकत्र आहोत की नाही हे महत्वाचं. उद्या काय होईल याच्या चिंतेत आजचा दिवस का जाळायचा आपण. कितीही वेळ अशी उभी राहिलीस तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. सामान बांधायला घे. चला, उशीर होतोय. अहो, पण आता कुठे जायचं आपण? आत्ता तरी या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण इथून बाहेर पडल्यावर अशी जागा नक्कीच असेल जिथे आपल्याला मोकळा सुधारकी श्वास घेता येईल. चल. भाऊजी, वहिनी, भाऊजी, काय हो हे? सामान बांधाबांध सगळी. कुठे लांबच्या प्रवासाला निघालात की काय अचानक? आवाज उठवणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरीही या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्त्र विषयक लेखही आवर्जून लिहिले जात आहेत. समाज सुधारण्याची वाट गुलाबाच्या पाकळ्यांनी सुशोभित केलेली नसणार याची आम्हास कल्पना होतीच, नव्हे तशी खात्रीच होती. पिढ्यानपिढ्या ग्लानीत असणाऱ्या या समाजाला जागे करणे सोपे कार्य नव्हेच. सुधारक म्हणून जे लेख छापून आले त्यांना समाजातून चहूबाजूंनी तीव्र प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागले. अगदी खुनांच्या धमक्यांपासून ते जिवंतपणीच प्रेतयात्रा काढणे असे प्रकारही घडले.
मात्र आम्ही आमच्या उद्देशापासून विचलित झालो नाही. इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार या आमच्या स्पष्ट भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार आम्ही कायमच करत राहू. भले यात समाजाचा रोष आम्ही ओढावून घेतला असेल, परंतु भविष्यात याच सुधारणांची कास धरून नवीन युगाचा जन्म होईल आणि समाजाची वाटचालही. तेव्हा भविष्यातील सुधारकी सोनेरी दिवसांसाठी आज हा त्रास सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. उशीर झाला आज. काय झालंय? मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. काय? पण अचानक घडलं काय? काय घडलं? मलाही गेले काही दिवस हाच प्रश्न भेडसावतोय. नेमकं असं घडलं काय की सगळंच बिनसलं अचानक. कधी कधी घटनाच अशा घडतात की हातातून वाळू सुटावी तसे सगळे सुटत जाते. अहो पण सगळं सुरळीत चालू असताना अचानक नक्की झालं काय ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला? एक कारण असेल तर सांगू. आधी गणित शिकवण्यावर वाद झाला. त्याचा कसला वाद? मला गणित शिकवता येत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. काहीतरीच काय? गणित शिकवण्यात तुमचा हात तरी धरू शकेल का कोणी? ते आता महत्वाचं उरलेलं नाही. ते असो. शिवाय होळकरांचा 700 रुपयांचा वाद आहेच. त्याचं काय आता? कधी आलात मुंबईहून? हे काय, आत्ता थेट मुंबईहून तर येतोय. कोर्टाचं काम कसं झालं? संमती कायद्याचा काय निर्णय? सांगतो सगळं सांगतो. बळवंतराव, न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की मुलीचं वय 12 वर्ष होईतो तिचा विवाह करता कामा नये. आणि आता कायद्यानंच यावर इथून पुढे बंधन असणार आहे. नामदोषी, अहो बेहरामजींना ही मर्यादा 16 असावी असे वाटत होते. त्याचे काय झाले? केळकर, सध्या तरी 12 ही वयोमर्यादा ठरलेली आहे. जे झालं ते धोक्याचं झालं नाही का? अहो लग्नाआधी मुली वयात आल्या तर त्यांच्याशी लग्न तरी कोण करणार? छे 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 छे, हा जो निकाल लागलाय ना त्याने भलताच गोंधळ माजवलाय. घोळे, अहो सुधारकांना हेच तर हवे होते ना. मुलगी वयात येतो, शरीर संबंधास नैसर्गिकरित्या तयार होईस तो तिचा विवाह करण्यात येऊ नये. अहो पण हे धर्मबाह्य वर्तन आहे. धर्माने सांगितलेल्या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टींमध्ये आता हे सरकार आणि त्यांचे कायदे लुडबुड करणार की काय? काय हो बळवंतराव, तुम्ही अगदी शांत बसलेला आहात. तुमचं मत काय याबद्दल? माझे मत तेच आहे जे आजवर होते. सुधारणा आवश्यक आहेतच नव्हे, त्या अटळच आहेत. परंतु रातोरात सुधारणा आणि त्या देखील सक्तीने करणं चूक. ज्या परंपरा आपण वर्षानुवर्ष पाळत आलो त्या बदलतानाही समाजाचा कल लक्षात घ्यायलाच हवा. परंतु आता कायदा झालाय, काय बोलायचं? जे हा कायदा पाळणार नाहीत त्या बापांना सरकार तुरुंगात टाकणार नाही ना, एवढेच काय ते पाहायचे झाले. म्हणजे
असं खरंच होईल की काय? गोळे, कायदा पाळायचा की नाही हा प्रश्नच नाहीये. आपल्या गेल्या वर्षीच्या तुळशीबागेतल्या सभेचं आठवतंय ना? काय बळवंतराव, सध्या समाजात पूर्ण 200 रुपयांचा दंड वसूल केला तेव्हा कुठे गावात प्रवेश दिला. तरीही घरात राहता येत नाही त्यांना. गोठ्यात राहतात, गोठ्यात. तिथेच अन्न शिजवून खातात. अहो ती हरणेची घटना ना, ते पडलं खेडेगाव. अहो इथे शहरातल्या लोकांची मानसिकता अजून बदलायला तयार नाही. खेडेगावातल्या लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार? हे पहा, सुधारणा या धीम्या गतीनंच व्हायच्या. पण लक्षात कोण घेतो? अशी अवस्था आलेली आहे एकूण. आपण आहोत ना, आपण आहोत. वेळोवेळी विरोधात उभे राहून परिस्थितीचे भान देण्याचे कार्य आपण करत राहायचे. केला बदल, आणले कायदे आणि झाल्या सुधारणा, असं जर या सुधारकांना वाटत असेल तर ते आपल्या देशाला अतिशय गोंधळलेलं भविष्य देऊ पाहत आहेत आणि हे अधिक धोकादायक आहे. आपल्यासारखी मंडळी जोवर आहे तोवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. बरं मंडळी, चर्चेमध्ये खूप वेळ व्यतीत झालेला आहे. निघायला हवं. आवराआवरीला लागूया. तुम्ही वा पुढे. तुम्ही खरोखर थकून आलायत. हो. एवढा लेख मार्गी लावतो आणि निघतो. निघतो बळवंतराव. हो. कृष्णे, अगं काय हे? साधं चुलीला पोतेरं करायचंय तर मातीने किती माखून घेतलंयस? आणि बटाया म्हणून मी कानी कपाळी ओरडत असते की केसांचा चांगला घट्ट मुट्टा अंबाडा घालत जा म्हणून, पण ते नाही. हे असं कपाळावर गालांवर अशा बटा घेऊन फिरायचं लक्षण हे काही चांगलं नाही कृष्णा. आई, मुळात ना मला हे कामच आवडत नाही. रोज रोज काय ग चुलीला पोतेरं लावायचं? शी बाई, हात बघ किती बरबटले. आता स्वच्छ करण्यात किती वेळ जाईल? एवढ्या वेळात माझं एक संबंध पुस्तक वाचून झालं असतं. नाक मुरडायला काय झालं? पुन्हा जर असा मुरडून नाकाचा सांडगा करशील ना तर पाठीत एक जोराचा धपाटा घालेन, सांगून ठेवते. अगो, उद्या सासरी गेलीस म्हणजे तुझी सासू माझा उद्धार करील. म्हणेल पोरीला जरा वळण म्हणून लावलेलं नाही आईने. आई, मी सांगेन सासूला, मला सगळं शिकवलं होतं आईने. अगदी छान वळण लावलं होतं, पण मलाच आवड नाही. त्यात माझ्या आईला काही बोललेलं मी खपवून घ्यायची नाही. हा अगो बाई कृष्णे, अगो काय हा हचरटपणा? आपल्या मुलीचं वळण नको बिघडायला. पदोपदी त्या विलायती चालीरीतींचं अनुकरण करून करून आपल्या मुलीचं पुढे कसं होणार या चिंतेने रात्रीची झोप उडालीये माझी. आणि तुम्हाला चेष्टा सुचतीये? आईच्या जीवाला लागलेला घोर ती बोलून दाखवू शकते, पण बापाच्या मनातली चिंता त्याला तिथेच ठेवावी लागते. भामे, तुला काय वाटतं? तुझ्या मनात जी चिंता आहे ती माझ्या मनात कधीच येत नसेल? या विद्यमान फिमेल हायस्कूलात सगळी वळणं, सगळी धोरणं विलायती चालीरीतींची आहेत. त्याची मलाही प्रचंड चीड येते. परंतु आपल्या भोवताली दुसरी मुलींची शाळा नाही, त्यामुळे नाईलाजाने मला आणि इतर कित्येकांना त्यांच्या मुली याच शाळेत घालाव्या लागतात. पर शिक्षणक्रम तसा नसला तरी इथली सगळी लकब ही बाडगेपणाचीच आहे. पावलं पावली इथे विलायती संस्कार केले जातात. ठाऊक आहे, विलायतेत जाऊन नव्या मनूचे शिकून आलेली एखादी हिंदी स्त्री या चालकांना मिळाली असती तर त्यांनी आनंदाने तिला सुपरिटेंडंट म्हणून नेमले असते. परंतु तिच्या अभावी आलेली ही इंग्रज बाई ही सगळी शिस्त, सगळे शिक्षण हे विलायती साच्यातूनच ओतून काढणार, हे देखील स्वाभाविक नव्हे का? पण यावर कोणी काही बोलत नाही का? ही कमालच झाली म्हणायची. छे, अगदी असं काही नाही. मी स्वतः देखील इथली शिस्त, इथलं शिक्षण यातले दोष बोलून दाखवले, त्यावर विधायक सूचना देखील केल्यात, परंतु
उपयोग झाला नाही काही. बरं, आणि पूर्वी शारदा सदनाच्या दुधाने तोंड भाजलंच होतं, त्यामुळे आता पुणे फिमेल हायस्कूलचे ताक फुंकून प्यायलेलेच बरे. मला तरी कृष्णेला या गोऱ्यांच्या संस्कारात ठेवणं काही बरं वाटत नाही. तुम्ही आधी तिचं नाव त्या शाळेतून कमी करा भाऊ. अहो, 5 साल शिक्षण. आता तिच्या वयाची होते तेव्हा आपलं लग्न होऊन संसाराला लागले होते मी. त्या मानाने ही घोडनवरीच म्हणायची ना. आता तिच्या लग्नाचं बघायला हवं काहीतरी. भामे, इतक्यात हा विषयही काढता येणार नाही. बरं, नुकताच कायदा झालाय, मुलगी 12 वर्षांची झाल्याशिवाय तिचे लग्न लावता येणार नाही. म्हणजे आई बापांना आपल्याच पोरीचं लग्न लावायला कायद्यानं बंदी? हद्द झाली म्हणायची ही. म्हणजे तुम्ही सुद्धा कृष्णेचं लग्न 16व्या वर्षी करणार आहात का काय? अगदी तसंच काही नाही, पण योग्य वर मिळाल्याशिवाय काही मी लग्न लावणार नाही तिचं. आणि शाळेत जाणं थांबवणार नाही. काही बिघडत नाही, काहीही वावगे होणार नाही. आणि तिच्यावर संस्कार करायला तू आहेस ना. तू असताना मला कशाची भीती नाही. ऑक्टोबरच्या 14व्या तारखेस संध्याकाळी पंचहौद मिशन हाऊस मध्ये समारंभाच्या निमित्ताने मिशनरी लोकांनी शहरातील 50 पाऊणशे गृहस्थांना आमंत्रित केले होते. यात बळवंतराव टिळक, न्यायमूर्ती रानडे, बाळासाहेब नातू अशा धोरणांचाही समावेश होता. यावेळेस काहींनी निबंध वाचले, काहींनी भाषणे केली आणि हे काम आटोपल्यानंतर चहाचे कप समोर आणले गेले. मडमांनी आपल्या मुलायम हातांनी बनवलेला हा चहा हे रावसाहेब आणि रावबहादूर सुधारक लोक मिटक्या मारत पिऊन ढेकरा देत आपापल्या घरी निघून गेले. ही गोष्ट आमच्या पुणेकर सनातन धर्माभिमान्यास आणि ब्रह्मवृंदास रुचते तरी कशी? गोपाळराव जोशी ही अशी खोडसाळ बातमी छापून आपण समाजात मिठाचा खडा टाकलाय. आपल्या विक्षिप्तपणाबाबत ऐकून होतोच, मात्र आपण हे टोक गाठा असे वाटले नव्हते. भरलेल्या जठरात एखादा विषारी कण गेला म्हणजे सारे अन्न ढवळून निघते. तसे पुण्यातील वातावरण या बातमीने ढवळून निघाल्यास आश्चर्य नको. माधुकरी मागायला येणारी मुलं बोलत असतात काय बाई. पूर्वी जानकी काकूंचं येणं जाणं होतं तेव्हा बित्तम बातमी कळायची मला. आणि यशोदाबाईंनी तर अख्खा केसरी वाचू. गोपाळ भाऊजी नव्हते का हो सभेला? त्यांनी लावून धरली असती तुमची बाजू. असे काही सांगता येत नाही. एकार्थी बरंच झालं ते नव्हते ते, नाहीतर कुठला वाद कुठे गेला असता काही सांगता येत नाही. त्यांच्या सुधारक मध्ये माझ्याबद्दल काय लिहिलंय माहितीये तुला? काय? मला अहो वाचून तरी दाखवा. दिनांक 14 नोव्हेंबर 1892. टिळक हे वटवा गुळासारखे आहेत. त्यांना धर्माभिमानी आपल्यात घेत नाहीत व ते एका अर्थानं खरोखर सुधारक असता सुधारकांच्या पंक्तीत उघडपणे जाऊन बसण्यास कचरता. पुढे आगरकर लिहितात, खर तर या त्यांच्या टीकेला उत्तर देणं अगदीच सोपं होतं. कोणत्याही बाबतीत 2च पक्ष का असावे? मताच्या सूक्ष्मतेप्रमाणे 3 किंवा अधिकही पक्ष असू शकतील व ज्याला आपल्या स्वतंत्र विचारांचे समर्थन युक्तिवादाने करण्याची धमक असेल त्याने अमुक 2 पक्षांपैकी कोणाकडे तरी असलेच पाहिजे असे नाही. त्याचा पक्षही वेगळाच होऊ शकेल. पहा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, भाऊजी तुमचीच बाजू घेतील. धीर धर जरा. पुढे काय लिहिलंय बघ. धर्माभिमानी म्हणवणारे टिळक ख्रिस्त्याच्या हातचा नव्हे तर स्टेशनवरील मुसलमान किंवा पोर्तुगीज मेसमनच्या हातचा भात खाण्यास माघार घेत नाहीत. असे असताना त्यांनी या ग्रामण्याची उठाठेव प्रतिवादीच्या बाजूने उगाच चालवलेली आहे. हे असं सगळं भाऊजींनी लिहिलंय? काहीतरीच काय? छे, कसले आरोप करतायत तुमच्यावर? तुम्ही कधीपासून बाहेरचं जेव खाऊ लागलात? काय
तात्पर्य यांना जातीबाह्य करावे किंवा शास्त्रार्थानुसार यांना प्रायश्चित्त घेण्याची शिक्षा द्यावी. काय म्हणतेय पत्रिका गुरुजी? सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे आता लग्नाचं बघायला काही हरकत नाही ना? का पत्रिकेत काही शांती वगैरे आहे ग्रहांची? पत्रिकेचं काही नाही. पत्रिकेत तसा काही दोषही नाही, त्यामुळे ती आज ना उद्या जुळेल. चला, हे एक बरं झालं. म्हणजे आता स्थळ बघण्याची सुरुवात करायला हरकत नाही ना? नाही, हरकत नाही. पण काय? आपल्या यजमानांचे हे ग्रामण्य प्रकरण आड येते. त्याचा जोवर निकाल लागत नाही तोवर कसं करणार? आणि हे प्रकरण लवकर मिटेल असं काही वाटत नाही. बर, पण मग आता कसं करावं म्हणता? नातूंनी थेट जात मोडण्याकरता मुद्दाम हे सर्व केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे सर्व लवकर संपेल याची काही शाश्वतीही नाहीये. मला तर आता विश्वनाथाच्या मुंजीची सुद्धा चिंता लागून राहिलीये. त्याचंही मुंजीचं वय जवळ आलंच आहे. आधी वाटलं होतं हे लग्नाचं जरा पुढे सरकलं म्हणजे मग मुंजीचं पाहू, पण हे सगळं प्रकरण निस्तरेस्तोवर त्याचंही मुंजीचं वय उलटून जाईल. नाही, यांना कसलीच घाई नाहीये, पण मला मात्र लवकरात लवकर कृष्णीचे 2 4 हात व्हायला हवे. एकदा का आपल्या घरी धडपणे सुखरूप पोहोचली म्हणजे मी सुटले म्हणायची. गुरुजी, तुम्ही घ्या ना एवढं मनावर, कराच हे. हे बघा, खात्री देत नाही, पण बघू, प्रयत्न करतो. हे घ्या, मी निघतो. या. एक, ग्रामण्य प्रतिवादी जात मोडण्याकरता चहा प्यावयास गेले. 2, चहा पिण्यास धर्मग्रंथात प्रायश्चित्त नाही. हे 2 स्वतंत्र मुद्दे आहेत, याचा एकत्र विचार केला जाऊ नये असे आमचे स्पष्ट मत. पंचाहौत मिशन हाऊस चहापान प्रकरणी आम्ही काही निष्कर्ष काढले, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. अमुक मनुष्याने अमुकच पदार्थ सेवन केले असे वादींकडून सिद्ध झालेले नाही. चहा हा केवळ मिशन हाऊसच्या सभागृहात गोपाळराव जोशींच्या कारस्थानाने अगदी वेळेवर पुढे करण्यात आला. चहा प्यायलेल्यांनी ब्राह्मण धर्म प्रतिकूल वर्तन केले आहेच, तथापि जात मोडण्याचा त्यांचा हेतू असल्याचे सिद्ध झाले नाही. मूळ निमंत्रण पत्रिकेवरूनही तसा हेतू दिसत नाही. मिशन हाऊस मध्ये गेले पण चहा न घेतल्याचे सिद्ध झाले. अशांनी चहा घेतला नाही तरी त्यांनी ब्रह्मकुर्चोपवास पूर्वक यथाशक्ती दक्षिणादान करावे. मिशन हाऊसमध्ये हजर असलेले आणि चहा पिणारे 4 गृहस्थ असे बळवंतराव टिळक, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने आणि सदाशिवराव परांजपे. पैकी टिळकांनी चहा घेतल्यानंतर श्री क्षेत्र काशी येथे जाऊन सर्व प्रायश्चित्त घेतल्याचा खात्रीलायक दाखला दिला आहे. शिवाय
पुण्यासही 2 कृच्छे प्रायश्चित्त केले. त्यामुळे त्यांनी आणखी प्रायश्चित्त घेण्याचे कारण नाही. बाकी तिघांनी चांद्रायण 1 व सांतपन हे प्रायश्चित्त घ्यावे.